मित्रांनो नमस्कार. पंढरी पाठे यवतमाळ शहरातील स्थानिक स्टेट बँक चौकालगत असलेल्या बांगर नगर परिसरामध्ये मी सध्या उभा आहे आणि त्या ठिकाणी यवतमाळ शहरातलं हे प्रसिद्ध दुकान आहे बालाजी गणपती. आणि या दुकानामध्ये FDA चे फूड सेफ्टी ऑफिसर रिस्पेक्टेड अमित कुमार उपलब्ध सर यांनी या ठिकाणी धाड मारलेली आहे. आय थिंक कुणाची तरी कंप्लेंट होती ती या संदर्भाने माहिती देतीलच. यासोबत सर आहेत आणि या ठिकाणी आलेले आहेत. सॅम्पल कलेक्शन साठी या ठिकाणी सर आलेले आहेत. कॉपरेट करा आणि या ठिकाणी सर आलेले आहेत. सर अचानक आपण या ठिकाणी आलेला आहात, काय माहिती मिळाली होती, कुणाची तक्रार होती आणि काय नेमका विषय आहे? फूड सेफ्टीच्या संदर्भाने लक्षात घ्या, यवतमाळमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स रिसेंटली क्रिएट होत चाललेले आहेत. लोकांना चांगलं फूड नाहीये, पाणी नाहीये, चांगल्या क्वालिटीचं सेक्युअर फूड लोकांना अवेलेबल होत नाही. आणि म्हणूनच FDAच्या माध्यमातून सतत कॉन्स्टंटली यवतमाळ शहरातील विविध बिकानेरीजमध्ये, हॉटेल्समध्ये हे धाडीचं सत्र सुरू आहे. आणि आज माझ्यासमोर रिस्पेक्टेड अमित कुमार उपलब्ध सर आहेत. सर काय सांगाल? ॲक्च्युली तक्रारदाराचं नाव तर आम्ही सांगू शकणार नाही, पण एक कंप्लेंट आलेली आहे आम्हाला. तर म्हणजे काही अस्वच्छतेबाबत, काही मिठाईच्या दर्जाबाबत. अच्छा. तर ती तपासणीसाठी आम्ही इथं आलेलो आहोत. ओके. आणि त्याच्या मिठाईचे नमुने पण घेण्यात येणार आहेत आणि ते लॅबोरेटरीला पाठवले जातील. सॅम्पल कलेक्शन करताय एकंदर? सॅम्पल कलेक्शन करतो. कोणकोणते प्रोडक्ट या ठिकाणी विकले जातात? आता रिसेंटली उन्हाळा लागतोय, मिठाई आणि नमकीन अन्न पदार्थ विकले जातात. लस्सी वगैरे दिसत आहे मला. लस्सी पण बरोबर. अच्छा. लस्सी, मिठाई, स्वीट्स सगळे. ओके. तर त्याच्यातले आम्ही नमुने घेणार आहोत आणि लॅबोरेटरीला पाठवू आणि पुढची कारवाई मग रिपोर्ट आल्यानंतर. मित्रांनो, हे होते रिस्पेक्टेड उपलब्ध सर. सध्या सॅम्पल कलेक्शनसाठी या ठिकाणी ते आलेले आहे. कारवाई जेव्हा होते, जेव्हा सॅम्पलचा रिपोर्ट येतो आणि रिपोर्ट आल्यानंतर काय 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 कारवाई करता येईल या संदर्भाने सरांनी आता सूचना दिलेली आहे. थांबतो. पंढरी पाठे, यवतमाळ अपडेट.